नाशिकच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येतेय। मतदान केंद्राबाहेर मतदारांना पैशांचं वाटप करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्याला पकडलेला आहे। महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा तो माणूस असल्याचा ठाकरे गटाने आरोप केलाय। पाकिटांमध्ये 500च्या नोटा आणि मतदार स्लिप देखील आढळून आल्याचं समजतंय। पैशाचं पाकिट असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं। आणि आम्हाला थोड्या अर्धा एक तासापासून कुणकुण लागली होती। किटकॅटच्या मागच्या गल्लीत पैसे वाटले जात आहे, लोकांना तिकडे बोलवले जात आहे। त्यांची माणसं पाकिटं घेऊन फोन करून पाकिटं वाटले जात होते। तर आम्हाला दत्ता नानांनी सांगितल्यामुळे आम्ही तिकडे बघायला गेलो तर आम्हाला तिथे दिसल्या की एक जेंट्स आणि 5-6 लेडीज होते। आमच्या लक्षात आलं की ते खरंच हे प्रकार चालू आहे। तर आम्ही निघून आलो। मग आमचे जे दुसरे मित्र सहकारी होते ते गेले, मग त्यांनी त्यांना धरलं। दिसाय की आपल्याकडनं काही चुका होता कामा नये। तर त्याच्या बॅगेतनं सगळे पाकिटं निघाले आणि आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।